मध्ये व्हायला हवी ती म्हणजे ठसकेबाज मराठमोळी लावणी. लावणीला कसं विसरावं, त्या फराला कसं विसरावं आणि लावणीला लाखो लोकांच्या मनामध्ये राज्य केले.
जोरदार
आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने आज पूर्वाग्रह महोत्सव या शुभारंभाच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले नवी मुंबई पोलीस आयुक्त आदरणीय निराळे साहेब, आमचे नवी मुंबई महापालिकेचे विरोधी पक्षनेते आदरणीय विजयरावजी चौधरी साहेब, आमचे सन्माननीय संशोधक आणि या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक आमचे मित्र ॲडव्होकेट रवींद्र पाटील, त्याचबरोबर आमचे आदरणीय नेते चंदू पाटील साहेब आणि समोर बसलेले सर्व बंधू आणि भगिनी, सर्वप्रथम मी या महोत्सवाचे आयोजक ॲडव्होकेट रवींद्रजी पाटील आणि चंदू पाटील या मान्यवरांचं मी अभिनंदन करतो. दरवर्षीप्रमाणे यंदाचं हे 3रं वर्ष आहे आणि दरवर्षी या कार्यक्रमामध्ये येत असतो आणि या कार्यक्रमाचं खऱ्या अर्थाने एक चांगलं आयोजन हे बघायला मिळतं. आपल्या या ठाणे जिल्ह्यामध्ये भूमिपुत्र म्हणून जर पहिला असेल तर ते आमचे आगरी कोळी बांधव आणि या नवी मुंबईमध्ये खऱ्या अर्थाने आत्ताच नुकताच आमचे नामदेव भगत यांनी सुद्धा आगरी कोळी महोत्सव केला होता. चौधरी साहेब, BCT Zone 1 खैरे साहेब, या कार्यक्रमाचे आयोजक ॲडव्होकेट पाटील साहेब आणि कर्मबाबू आणि मंचावर उपस्थित सर्व मान्यवर अतिथीगण आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनींनी, मला माहिती नव्हतं इतका मोठा हा कार्यक्रम असणार आहे, परंतु इथे आल्यानंतर एक सुखद धक्का बसला मला. इतक्या चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि एक आशा आहे आणि याच्यातले कलाकार विशेषतः शेवटचा जो विठ्ठल डान्स झाला, खासदार साहेब नव्हते तेव्हा उशिरा आल्यामुळे, परंतु एक सुंदर डान्स
वतीने आयोजित अग्निगोळी महोत्सवाला उपस्थित आदरणीय नेते केंद्रीय मंत्री आमदार रामदासजी आठवले साहेब, आदरणीय खासदार राजनजी विचारे साहेब, माझे सहकारी बंधू आणि भगिनींनो, सालाबाद प्रमाणे या ठिकाणी गावदेवी मंदिरात मैदानामध्ये हो घातलेला हा अग्निगोळी महोत्सव आणि या महोत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी बहुजन समाजाचा बुलंद आवाज या ठिकाणी या मंचकावर आपल्या सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी, आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी आलेला आहे. मी फक्त आपल्या सर्वांना या ठिकाणी नवी मुंबईचा महापौर म्हणून शुभेच्छा देतो आणि निश्चितपणे आदरणीय आठवले साहेब हे माझ्यासाठी आदरणीय आणि मार्गदर्शक असं नेतृत्व जे अगदी लहान वयापासून आतापर्यंत सातत्याने त्यांची साथ लाभली. त्यांनी या देशाच्या कान्याकोपऱ्यामध्ये जाऊन हा बहुजन समाज एकवटला पाहिजे, मूळ प्रवाहामध्ये गेला पाहिजे म्हणून सातत्याने जो प्रयत्न केला आहे त्याचाच प्रत्यय म्हणून आज या ठिकाणी आदरणीय आठवले साहेब आलेले आहेत. त्यामुळे मी माझे दोन शब्द या ठिकाणी संपवतो आणि आदरणीय आठवले साहेबांनी या ठिकाणी आपल्याला मुलाचं मार्गदर्शन करावं. छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले या महामानवाला विनम्र अभिवादन करू. मी नवी मुंबईकर प्रतिष्ठान, तुमच्या प्रतिष्ठानचं नाव आहे मी मुंबईकर प्रतिष्ठान. मी आलो इथे वाढवण्यासाठी तुमचा जर तुम्ही दिलात मला चांगला मान, जर तुम्ही दिलात मला चांगला मान तर मी एक गोष्ट करून टाकेन तुमच्यासाठी. जा आगवे आणि गोळी समान या नव्या मुंबईमध्ये राहणारा सगळा समाज हा बहुजन समाज, मंडळ प्रभू समोर येणारा समाज
समाज, सागरी जलाशय राहणारा समाज, शेतकरी म्हणून काम करणारा समाज, कामगार म्हणून या परिसरात काम करणारा समाज. तर आज मला पण बोलावलं, माझा सत्कार केला जातो नागरी सत्कार. म्हणजे हा आग्रही हा समाज, जो समाज राहतो सागरी त्याला म्हणतात सागरी. तो समाज राहतो सागरी त्याला म्हणतात सागरी. एकच राहिला आगरी आणि बोली, एकच राहिला आगरी आणि बोली. तर मी नरेंद्र मोदीच्या वतीने आश्वासन देतो, फोन करतो तुमची होईल. माझ्यावर आता आलेली आहे चांगली पाळी, माझ्यावर आपल्याला मदत करण्यात आलेली आहे चांगली पाळी. म्हणून देतो तुमच्या हातामध्ये आपण काम करू. आज आपण हा कार्यक्रम ठेवलेला आहे. नरेंद्र मोदीच्या मंत्रिमंडळामध्ये गेल्यानंतर मला पहिल्यांदा इथून संघटना दिली आहे. त्या ठिकाणी सर्व पाहुणे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मोठा बंदीनंतर थोडा त्रास छान असेल आपल्याला. पण आमच्या प्रधानमंत्र्यांचा निर्णय होता, तो निर्णय सगळ्यांना मान्य आहे. मला मान्य आहे, मान्य आहे. तुम्ही थोडा त्रास झालेला आहे, पण या देशामधला काळाप्रसार सर्वसामान्य माणसाला प्रगतीच्या दिशेने संधी मिळाली. असाच एक प्रयत्न करता येण्याचा झाला. तुम्ही या ठिकाणी आपल्याला महत्वाचं निवडलं. त्या ठिकाणी राज्यमंत्री सरदारांची सभेचे महापौर मुलाचे सोडून लिहिले आहे, जे सोडून लिहिले आहे. पाटील चर्चा कार्यक्रमांचे मुख्य सोडलेले आहे आणि सर्वांच्या वतीनं या ठिकाणी आपल्याला शुभेच्छा देतो. आणि आपल्या आरोग्य गौरव समाजाच्या उच्च समस्या असल्या तर माझं सामाजिक न्याय अधिकारिता मंत्रालय आहे, सगळं ओबीसी समाजाचं विभाग माझ्याकडे आहे. कधी कुठली अडचण असेल आपण दिल्लीला मदत मुंबईनंतर सुरू सगळं जाणार आहे. एवढंच महत्वाचं मी सांगतो आणि आपल्याला हर देशाने शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जय. RPI आमच्या जागेवर आहे. RPI जी आहे ती एकतर शिवसेना आणि भाजप यांनी मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये आणि सर्व ठिकाणी एकत्र यावं अशी RPIची भूमिका आहे. आणि मला वाटतं की मुंबई शहरामध्ये अलायन्स होण्याची शक्यता आहे. म्हणजे आता त्या ठिकाणी ज्या प्रस्तावावर चर्चा होत आहे, तर मला वाटतं दोन्ही उद्धवजी आणि मुख्यमंत्री पॉझिटिव्ह आहेत आणि त्यामुळं आणि मी पॉझिटिव्ह आहे. त्यामुळं जर आपणाला मुंबईची खऱ्या अर्थानं प्रगती करायची असेल तर मला वाटतं की भाजप, शिवसेना, RPI एकत्र आलं पाहिजे आणि अलायन्स होईल अशी जवळजवळ शक्यता आहे. बीजेपी एका साईडने जे आरोप करते भ्रष्टाचाराच्या शिवसेनेवरती, दुसऱ्या साईडने चर्चेच्या सुद्धा फेरी करतात. नाही, दोन्ही बाजूंनी आरोप होऊ नयेत. आता जरी आरोप करत असले तरी दोघेजण एकाच सरकारमध्ये आहे, दिल्लीमध्ये आहे, तिथं आहे. त्यामुळं छोटं मोठं जरी काय वादविवाद असलेही तरी मला असं वाटतं की दोन्ही सरकार चाललेली आहेत. शिवसेनेचा 18 खासदारांचा वरती पाठिंबा आहे, 63 आमदारांचा इथे देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला पाठिंबा आहे. त्यामुळे मला असं वाटतं थोड्या कुरबुरी असल्याही तरी सरकारमध्ये कसली अडचण नाही. आणि या 10 महानगरपालिका आणि 25 जिल्हा परिषद आणि पंचायत ज्या निवडणूक आहे त्या सर्व ठिकाणी युती व्हावी अशा पद्धतीचा प्रयत्न सुरू आहे. सर, तुमचे मित्रपक्ष असलेले रासप असेल, राजू शेट्टी असतील किंवा विनायक मेटे असेल, आज पत्रकार परिषद घेतली. स्वतंत्र आम्ही इलेक्शन लढणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
RPI या मताशी सहमत आहे त्यांच्या? स्वतंत्र निवडणूक लढण्यासाठी आमची संमती अजिबात नाही आहे, कारण रिपब्लिकन पक्ष हा भाजप शिवसेनेबरोबर आहे. आता प्रत्येक पक्षाला अधिकार आहे की काय करायचं आहे ते, पण स्वतंत्र निवडणूक लढण्याची माझ्या पक्षाची भूमिका अजिबात नाही आहे. आणि राजू शेट्टी, महादेव जानकर आणि विनायक मेटे यांना माझं सूचना आहे की आपण महायुतीसोबत राहिलं पाहिजे आणि काय तुम्हाला जागा हवी असतील त्या संबंधामध्ये चर्चा करून आपण एकत्रितपणे इलेक्शन लढणं हे आवश्यक आहे. कारण लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये आपण एकत्रित होतो, त्यामुळं त्यांनी वेगळ्या पद्धतीनं निवडणूक लढवणं असं माझं मत आहे. पण जर त्यांना जागा सोडल्या नाही तर त्यांना विचार करण्याचा अधिकार आहे. सर, आज तुम्ही मागणी केली BJPकडे की जे RPIसाठी जी सीट सोडल्या जातील त्या तुम्ही स्वतः चिन्हावरती लढणार आहात? तर आता नाही, BJPला आमचं तर सांगणं असं आहे की जरी आपला अलायन्स असला तरी आमचा एक इंडिपेंडंट पक्ष आहे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आंबेडकर हे हा पक्ष इलेक्शन कमिशनकडे अरेस्टर आहे. ज्या जागा आम्हाला सुटतील त्या जागेवर आमचा कॅन्डिडेट आम्हाला उभा करण्याचा अधिकार आहे, आमचं सिम्बॉल देण्याचा आम्हाला अधिकार आहे. तर BJPचं कमळ घेतलं तर मला वाटतं की त्या ठिकाणी RPI नाव येत नाही आहे आणि त्यामुळं मला वाटतं की कमळ खोलेपर्यंत आम्ही म्हणजे कमळ तर आता कमळाची ताकद वाढलेलीच आहे, पण रिपब्लिकन पक्षाच्या कोणत्याही आमच्या उमेदवाराला BJPचा सिम्बॉल देता कामा नये. आपण पाहिलेलं आहे की शिवसेना BJP गेली 25-26 वर्ष एकत्रित आहेत, पण ते दोघे कुणाचे एकमेका सिम्बॉल काय घेत नाही आहेत. काँग्रेस राष्ट्रवादीवाले एकत्रित इलेक्शनला लढतात पण ते कुणा सिम्बॉल काय घेत नाही आहेत. त्यामुळे BJPने सुद्धा आमच्यावर अशा पद्धतीची आम्हाला अडचण आणण्याचा प्रयत्न करू नये. रिपब्लिकन पक्षाची आयडेंटिटी आहे, छोटा जरी पक्ष असला तरी गावागावामध्ये गल्लीगल्लीमध्ये RPIच्या शाखा आहेत. त्यामुळं आम्ही BJPचे सिम्बॉल अजिबात काही घेणार नाही आणि जो कोणी कार्यकर्ता BJPचे सिम्बॉल आम्हाला न विचारता घेईल त्याला पक्षातून काढून टाकण्यात येईल. सर, नवी मुंबई महोत्सवाला तुम्ही भेट दिलेली, नवी मुंबई महोत्सवाला तुम्ही भेट दिली, कसं वाटतंय नवी मुंबईत ऐरोलीत येऊन? तुम्हाला जसं वाटतं तसं मला वाटतं. त्यामुळं म्हणजे महोत्सव अत्यंत चांगला आहे. म्हणजे या ठिकाणी कल्चरल कार्यक्रम ठेवलेला आहे, मुलांना खेळण्यासाठी अनेक अशा पद्धतीचे जे खेळण्याच्या वस्तू इथं आहेत, त्यानंतर वेगळे स्टॉल्स इथं आहेत आणि अशा पद्धतीनं एक आगरी आणि कोळी समाजाचं जे कॅरेक्टर आहे, कोकणातलं कॅरेक्टर, सागरीचं किनाऱ्याचं जे कॅरेक्टर आहे हे या ठिकाणी उत्तमून अशा पद्धतीनं भरून उरलेलं असं मला वाटतं. आणि मी नवी मुंबईकर प्रतिष्ठानच्या वतीनं जो हा कार्यक्रम ठेवलेला आहे, गेल्या 3 वर्षापासून हा कार्यक्रम होत आहे, तर मी यांना या प्रतिष्ठानाला शुभेच्छा देतो आणि यांच्या ज्या काही अडचणी असतील त्यासाठी मी ज्या सामाजिक न्याय खात्याचा मंत्री आहे तेव्हा माझ्या खात्याकडे ते त्यांचा समाजाचे प्रश्न येतात आणि त्यामुळे या समाजाला न्याय देण्यासाठी नक्की मी प्रयत्न करणार आहे. आणि म्हणून मी एवढं सांगतो की जरी यांनी मला घातलेली असली टोपी तरी मी अजिबात करणार नाही यांची कॉपी. मी नवी मुंबईकर यांच्या प्रतिष्ठानाच्या वतीने आज आयोजित करण्यात आलेला आगरी कोळी महोत्सवाला आज खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली आहे आणि या नवी मुंबईमध्ये सर्व ठिकाणी आगरी कोळी महोत्सव हे भरवले जातात. परंतु हा इथलासुद्धा जो आगरी कोळी महोत्सव जो भरवलेला आहे खऱ्या अर्थाने हे भूमिपुत्र आहेत आणि या ठाणे जिल्ह्यामध्ये आगरी कोळी बहुतांश इथे राहतात आणि या संस्कृती जपण्याचं काम या उत्सवाच्या माध्यमातून या उत्सवाचे आयोजक ॲडव्होकेट रवींद्र पाटील आणि त्यांच्या सहकार्यांना मी धन्यवाद देतो आहे की त्यांनी या आगरी कोळी महोत्सवामध्ये हे फेस्टिवल जो इथे भरवलेला आहे आणि खऱ्या अर्थाने संस्कृतीचं एक दर्शन या निमित्ताने ते करतात. त्याबद्दल त्यांना मी धन्यवाद आणि त्यांचं अभिनंदन करतो. टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे. एवढी सुंदर अशी कलाकृती राकेशजी नाईक. मी नवी मुंबईकर प्रतिष्ठानाच्या वतीने आम्ही सातत्याने गेल्या 3 वर्ष झालं हा महोत्सव आम्ही साजरा करत आहे. तर हा महोत्सव साजरा करत असताना आम्हाला सर्व आमच्या आयोजन टीमला खूप आनंद होतो. आमचं अख्खं ऐरोली कोळीवाडा आणि सर्व ग्रामस्थ सर्वांचं सहकार्य आणि सर्वांचा आशीर्वाद आम्हाला लाभतो या ठिकाणी आणि सर्व गाव एक सणाप्रमाणे या महोत्सवाला एक असं म्हणजे आमच्या कोळीवाड्यात कसं असं उधाण येतं त्या पद्धतीने आनंदाचा उधाण या महोत्सवाच्या माध्यमातून ग्रामस्थांच्या मनामध्ये. पुन्हा एकदा सर्व पत्रकार बंधूंचा ह्या स्टेजवरती आभार आणि पुढील सूत्र नॉनस्टॉप जे आता सादर करणार राकेश जी काय त्यांनी शुभेच्छा दिल्या. माननीय केंद्रीय मंत्री
रामदासजी आठवले साहेब, तसेच आपले स्थानिक खासदार माननीय राजनजी विचारे साहेब, इतर सर्व मान्यवरांनी आज या महोत्सवाला उपस्थिती दिले. तसेच आपले पोलीस कमिशनर हेमंतजी नगराले साहेब, DCP प्रशांत खैरे साहेब, आणि त्यांनी शुभेच्छा अशी दिली की हे स्थानिक भूमिपुत्र कोली आणि आगरी समाज यांच्यासाठी कुठलेही प्रेस प्रसंग उद्या जर आले तर त्या ठिकाणी ते खंबीरपणे त्या ठिकाणी उभे राहतील आणि कायद्यामध्ये बसणारे सर्व विषय ते सोडवण्यात प्रयत्न करणार आहेत.